मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 7 एप्रिलचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आजचा एपिसोड जरा मागूनच दाखवलाय. काव्य म्हणत असते, पार्थ अरे मी खरंच बोलते, काव्यासाठी जो फ्रूट बाउल बनवला होता तो हा आहे असं म्हणून रम्या त्या बाउलकडे बोट करते. अरे यामध्ये तिची आवडती सगळी फळं आहेत आणि तो पपईचा बाउल माझ्यासाठी बनवला होता. मला चाट मसाला हवा होता म्हणून मी आत गेलते आणि चुकून हा बाउल माझ्यासोबत आतमध्ये आला होता. तो पपईचा बाउल तिच्यासाठी नव्हताच, मी का करेल हे? काव्य म्हणते, पार्थ बघितलं का तुम्ही मला पपई खाताना? नाही ना, तो बाउल खरंच रम्याने तिच्यासाठी आणला होता, माझ्यासाठी नाही. बास ना आता, उगाच गैरसमज करून घेताय तुम्ही. मानिनी काकू म्हणतात, पार्थ काय झालंय ते जाणून घ्यायचं ना आधी, अगोदर आरडाओरडा सुरू केला तू. मिथुन काका म्हणतात, नशीब वसुताई नाही इथे, नाहीतर अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. जावयाचा अपमान केलाय म्हणून. आता पार्थ तिथून जायला लागतो तर विजय पार्थचा हात पकडतो. विजय म्हणतो, असं नाही जाऊन देणार तुला, ज्यांना ज्यांना दुखवलंय ना त्यांना सॉरी बोल आणि मग जा. पार्थ विजयचा हात हातातून सोडवतो आणि म्हणतो, तुझ्यापेक्षा जास्त मी रम्याला ओळखतोय, कळलं ना? भलेही तो बाउल रम्याचा असेल पण तो काव्याच्या इतक्या हाताशी ठेवला होता की अभ्यास करता करता तिने तंद्रीमध्ये पपई खाल्ली असती. पार्थ रम्याकडे पाहून म्हणतो, इनफॅक्ट तो बाउल तू त्याच्यासाठीच ठेवला होता की काव्याने ती पपई खावी म्हणून. पार्थ आता विजयकडे पाहून म्हणतो, सॉरी बट नॉट सॉरी असं म्हणून पार्थ घरातल्या सगळ्यांकडे पाहून म्हणतो, रम्याचे इरादे काय आहे हे मला ह्या घरातल्यांनी तर सांगूच नका. आणि विजयकडे पाहून म्हणतो, बाहेरच्यांनी तर नाहीच नाही. विजय म्हणतो, बाहेरचा तर नाहीये मी, या घरातला होणारा जावई आहे मी. हा आता जर रम्यालाच तुम्ही या घरातलं समजत नसाल तर विषयच मिटला. आणि दुसरी गोष्ट, रम्याचे इरादे काय आहेत ते मला तू नकोस सांगू. काव्याला माहिती आहे त्या आई होणार आहे, मग त्या पपई खातीलच कशा? का स्वतःच्या बायकोच्या इराद्यावर तुलाच खात्री नाहीये? पार्थ विजयला बोट दाखवून म्हणतो, त्यांच्या मनामध्ये काय आहे तो त्यांचा आणि माझा प्रश्न आहे असं म्हणून तो विजयवर धावून जातो. काव्या पार्थला पकडते, रम्या विजयला पकडते. मानिनी काकू म्हणतात, पार्थ बास आता, किती बोलतोय अरे, पाहुणे आहेत ते आपले. पार्थ म्हणतो, अगं आई. मानिनी काकू म्हणतात, बास, ते जावई आहेत आपले, सॉरी म्हण त्यांना. पार्थला तर सॉरी म्हणायची इच्छा नसतेच पण तो सॉरी म्हणतो आणि काव्याला घेऊन तिथून त्याच्या रूम कडे जातो. मानिनी काकू विजय यांच्या समोर जाते आणि म्हणते, विजयराव प्लीज तुम्ही मनावर घेऊ नका, पार्थचं चुकलंच, खरं तर मी तुमची माफी मागते. विजय मान हलवून म्हणतो, इट्स ओके. मानिनी काकू रम्याकडे पाहून म्हणतात, रम्या तुला तर माहितीच आहे पार्थ खरं तर असा नाहीये. रम्या म्हणते, माझ्यापेक्षा जास्त दुसरं कोणाला माहित असणार. मानिनी काकू म्हणतात, मग आता सोडून देऊयात का हा विषय? विजय हसतो आणि म्हणतो, ऑफकोर्स. मानिनी काकू म्हणतात, विजयराव तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. रम्या म्हणते, मामी इट्स ओके असं म्हणून ती मिथुन काका आणि मानिनी काकूंकडे पाहते आणि म्हणते, उगाच तुमची झोप मोड झाली, तुम्ही जाऊन झोपा, आराम करा, कॉफीचं मी पाहते. विजय मानिनी काकूंना गुड नाईट म्हणतो. मानिनी काकूही त्याला गुड नाईट बोलतात आणि तिथून जातात. मिथुन काका रम्या आणि विजय यांना म्हणतात, आता जे काही घडलं ना ते चांगलं घडलं नाही, आय डोंट लाईक दिस असं म्हणून तेही तिथून जातात. विजय रम्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, तू ओके आहे ना? आता इकडे पार्थ त्याच्या रूम मध्ये बेडवर बसलेला असतो. काव्यही तिथे येते आणि ग्लास मध्ये पाणी घेऊन पार्थ पशी जाऊन त्याला म्हणते. पार्थ त्या ग्लास कडे पाहतो आणि म्हणतो, नको आहे मला. काव्य म्हणते, प्या. पार्थ तो पाण्याचा ग्लास घेतो आणि पाणी पितो. काव्य त्याच्या शेजारी बसते. पार्थ काव्याला म्हणतो, काव्य रम्याने तुम्हाला अजून काही खाऊ घातलं तर नाहीये ना? काव्य आता पार्थकडे पाहते. पार्थ म्हणतो, असं का बघताय? पार्थ म्हणतो, ते चुकून माझ्याकडून मगाशी आवाज वाढला आणि तुमचं कधीही न बघितलेलं रूप मला दिसलं. खरं आहे पार्थ, समोरचा माणूस चिडल्यावर आपल्याला त्याचं खरं रूप दिसतं. पार्थ म्हणतो, काव्य मी सुद्धा माणूस आहे ना, मला राग नाही येऊ शकत, जसं मला चिडता येतं तसं मला सॉरी ही म्हणता येतं. पार्थ काव्याचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो, सॉरी. काव्य म्हणते, सॉरी? सॉरी कशासाठी? बाहेर जो तुम्ही गोंधळ घातला त्याच्यासाठी? का बाहेर तुम्ही माझ्यावर आरोप केले त्याच्यासाठी? पार्थ म्हणतो, काय बोलताय आरोप? काव्य म्हणते, खरं सांगा पार्थ, माझ्या हातात तो पपईचा बाउल बघून एकदाही तुम्हाला असं वाटलं नाही? आता काव्य जरा बोलायला घाबरते आणि तिथून उठून थोडी बाजूला जाऊन म्हणते, मला बाळापासून सुटका हवी आहे म्हणून मी मुद्दामून ती पपई खाते. पार्थ म्हणतो, काव्य खरंच असं काही नाहीये. काव्य म्हणते, घ्या माझी शपथ. घ्या ना. का माझी शपथ घेण्याऐवजी बाळाची शपथ घेता? बेस्ट बाबा सांगा ना, नाही वाटलं का तुम्हाला असं? पार्थ हात जोडून म्हणतो, प्लीज हा वाद इथेच थांबवा. काव्य म्हणते,
एक्झॅक्टली वाद असं म्हणून ती टेबलकडे जाते आणि त्या दोघांचा जो फोटो असतो ना तो घेऊन पार्थ जवळ येते. काव्या म्हणते घ्या बघा ना हा फोटो बघा किती छान हसतोय आपण दोघं. काव्या आता पार्थला आरशाकडे पाहायला लावते आणि म्हणते इकडे बघा आणि आता कसे चेहरे झाल्यात आपले. आपल्या पहिल्या लग्नाच्या फोटो मध्ये जसे होते ना अगदी तसे झाल्यात. उदास भकास निराश. पार्थ म्हणतो काव्या आपण दोघे मिळून हा वाद हा प्रश्न मिटवू शकतो ना. काव्य म्हणते दोघं. हे ऐकून बरं वाटलं. चला म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी आपण दोघे आहोत अजून. हे बरं वाटलं ऐकून. काय आहे ना आपण आता तिघे जण झालोय. हे बघा पार्थ मला राहून राहून असं वाटतंय की हे होणारं बाळच आपल्या वादातलं कारण आहे. पार्थ सिरियस होऊन म्हणतो काय. काव्य म्हणते आता परत ह्याचा अर्थ असा काढू नका की मला बाळ नको आहे. असो या फोटो मध्ये आपल्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते लवकरच आपल्या चेहऱ्यावर यावं हीच प्रार्थना. पार्थ म्हणतो काव्य म्हणते गुड नाईट असं म्हणून ती बेडवर झोपायला जाते. पार्थ म्हणतो पोटावर झोपू नका. काव्य आता त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा ती सरळ झोपते. म्हणजे तिच्या डोक्यामध्ये हाच विचार चालू आहे की पार्थ फक्त बाळाचाच विचार करतोय. तिच्या करिअरचा तिच्या अभ्यासाचा हा विचार करतच नाही. काव्य आता सरळ झोपते. पार्थच्या फोनची रिंग वाजते तर ह्या पार्थने 11:11 गजर लावलेला असतो. पार्थ फोन मध्ये पाहतो आणि म्हणतो 11:11 आणि वर पाहून म्हणतो युनिव्हर्स. अरे मस्करीत बोलून गेलो होतो की नात्यामध्ये थोडासा ड्रामा हवा पण इतका नव्हता. मी माझं काव्यार्थ असं नाही बघू शकत. आता इकडे हॉलमध्ये रम्या विजयसाठी कॉफी घेऊन येते आणि त्याच्या शेजारी बसते. रम्या विजयला म्हणते धर कॉफी. विजय म्हणतो नको आहे मला. तू घे कॉफी मी पपई खातो. रम्या म्हणते राहून दे ना सोड ना तो विषय. विजय म्हणतो तू सोडू शकशील. रम्या म्हणते आतापर्यंत इतके विषय सोडले ना ज्यामध्ये माझ्यावर आरोप संशय आरडाओरडा. माझा एक घाव भरायच्या आत मला दुसरी जखम होते. बघा ना रम्या विजयचं चांगलंच कान भरायचा प्रयत्न करते. विजय म्हणतो इथून पुढे नाही होणार असं. आज कसं वेळेत येऊन मी तुला प्रोटेक्ट केलं. पुढच्या प्रत्येक वेळेला मी वेळेत हजर राहील. विजय आता काव्याचा गॉगल चष्मा काढून देतो आणि म्हणतो बरं झालं तू मला वेळेत फोन केला. गॉगल गाडीत विसरलीये सांगायला. लगेच आलो तुला द्यायला. रम्या म्हणते तू वेडा आहेस का विजय. उद्या दिलं असतं तरी चाललं असतं. विजय म्हणतो मग तुला वाचवलं कसं असतं. रम्या म्हणते तुझी ही दुसरी बाजू मी कधी पाहिलीच नव्हती. विजय आता रम्याच्या चेहऱ्यासमोर त्याचा चेहरा घेऊन येतो आणि म्हणतो माझ्या अशा कित्येक बाजू आहेत ज्या तूच काय ज्या कोणीच पाहिल्या नाही. रम्या म्हणते काय. विजय म्हणतो या विजय मध्ये अनेक विजय आहे. रम्या आता जरा घाबरून म्हणते म्हणजे. विजय रम्याची केस मागे घेतो हाताने बोटाने आणि म्हणतो गुड नाईट असं म्हणून तो तिथून जातो. पण रम्या जरा विचारात पडते. मला तर असं वाटतंय रम्याने विजयला नाही तर विजयने रम्याला फसवलंय आणि नक्कीच तो कोणाचा तरी बदला घेण्यासाठी या घरामध्ये आलाय. आता इकडे जीवा हॉस्पिटल मध्ये आलेला असतो. तेवढ्यात नंदिनीचा त्याला फोन येतो. जीवा म्हणतो काय टायमिंग आहे बायको असं म्हणून तो फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो. नंदिनी म्हणते हॅलो मी काय म्हणते तुम्ही पोहोचलात ना. जीवा म्हणतो हो 10-15 मिनिटं झाली पोहोचून. नंदिनी म्हणते डॉक्टर आल्यात का. जीवा म्हणतो आय मीन आल्या असतील पण मला ते अजून भेटले नाही. येतील ते डोंट वरी. नंदिनी म्हणते हो ठीक आहे. सब्र करो सब्र का फल मीठा होता है. जीवा म्हणतो हे तुझं काय चाललंय ग. सब्र का फल मीठा सब्र का फल मीठा. इथे माझीच वाट. तेवढ्यात नंदिनी म्हणते कळतंय मला आधी पाय हलवणं थांबा. तर इकडे जीवा घाबरून असं पाय हलवीत असतो. जीवा म्हणतो तुला कसं. नंदिनी म्हणते पकडलं का नाही तुम्हाला. जीवा म्हणतो आता काय सांगू खरंच खूप टेन्शन आलंय मला. येता येता श्रीकृष्णाच्या देवळामध्ये जाऊन आलोय. नंदिनी खुश होते आणि म्हणते काय सांगताय तुम्ही आणि देवळात. जीवा म्हणतो हो मस्तपैकी असा साष्टांग नमस्कार घालून आलोय आणि श्रीकृष्णाला सांगितलंय तुझ्या आशीर्वादाने माझ्या आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये छान बाळ येऊन दे. असं जर झालं ना तर मी माझ्या स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी दही पोहे बनवून आणेल. नंदिनी म्हणते होणार अगदी असंच होणार आहे. नंदिनी म्हणते जीवा आपलं बाळ जेव्हा दुसऱ्या जगातनं आपल्या जगामध्ये येईल ना तेव्हा आधी मी त्याचं कान पिळणार आहे आणि ठणकावून विचारणार आहे काय रे होताच कुठे एवढ्या दिवस. किती वाट बघायला लावली आम्हाला. आता आई बाबांना सोडून कुठेच जायचं नाही. जीवा म्हणतो अरे काय चाललंय तुझं. आपलं ठरलंय की नाही. मला मुलगी हवी आहे. नंदिनी म्हणते हो हो सॉरी विसरले. जीवा म्हणतो नाही बहुतेक तुला मुलगाच हवा आहे पण नाही चालणार. मला मुलगीच हवी आहे. आपल्या घरात कथक करणारी
मुलगीच येईल, ते क्रिकेट खेळणारे मळकट बूट नाही. नंदिनी म्हणते बरं तुम्ही म्हणाल तसं माझ्या होणाऱ्या छकुलीचे बाबा. जीवा म्हणतो अरे खूप खूप मस्त वाटते ऐकायला, आता बस हे सगळं रिपोर्ट मध्ये येऊन दे बाबा, असं म्हणून जीवा वर आभाळाकडे पाहतो. नंदिनी म्हणते बरं मी काय म्हणते, मी आता फोन ठेवते, मला जावं लागेल खाली, थोड्या वेळातच येतीलच ना सगळ्या बायका. बरं चला ठेवू का फोन. जीवा म्हणतो ऐक ना आय लव्ह यू. नंदिनी म्हणते वेडेच आहात तुम्ही, चला बाय ठेवते फोन. आता हे दोघेही फोन ठेवतात. तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात. जीवा उभा राहतो. त्या मॅडम म्हणतात सॉरी मला जरा उशीरच झाला. जीवा म्हणतो नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. त्या म्हणतात हे घ्या तुमचे रिपोर्ट्स, मला जरा इमर्जन्सी आहे मी आलेच, असं म्हणून त्या तिथून जातात. जीवा आता तिथे खुर्चीवर बसतो आणि ते रिपोर्ट खोलणार त्या अगोदर तो कपाळाचं कुंकू घेतो आणि त्या रिपोर्टला लावतो. जेव्हा आता ते रिपोर्ट खोलून पाहतो तर त्याचा चेहराच पडतो. आता इकडे घरी नंदिनीने काही बायकांना बोलवलेलं असतं, त्यांना काही हवं नको ते नंदिनी मानिनी काकू पाहत असतात. तेवढ्यात जीवा येतो. नंदिनी जीवाकडे जाते आणि म्हणते जीवा तुम्ही आला. नंदिनी म्हणते तुम्हाला पण देऊ का. जीवा म्हणतो नाही नाही नको आहे मला पण. मग ज्यूस देऊ का तुम्हाला. जीवा म्हणतो नाही नाही नको नको मला थकलोय ना खूप, जरा वर जाऊन आराम करतो मी, तू कर ना तुझं काम मी आलोच, असं म्हणून जीवा तिथून त्याच्या रूम कडे जातो. आता इकडे काव्य आणि रम्या शॉपिंग करून त्यांच्या गाडीकडे चालत चालत येत असतात. रम्या म्हणते कमाल शॉपिंग झाली आज, ती जीन्स तर इतकी आवडली मला, अगं फिटिंग किती छान आहे त्याचं, आणि ती हिल्स पण मस्त मिळाली आपल्याला. काव्य चल बस गाडीमध्ये, घरातले सगळेजण वाट बघत असतील, आपण निघूयात आता. काव्य म्हणते ऐक ना जरा थांबूयात ना 2-4 मिनिटं. रम्या म्हणते काय ग काय झालं, ऑल ओके ना. काव्य म्हणते आता पुढचे 9 महिने तुम्ही मला हाच प्रश्न विचारणार आहात का. रम्या म्हणते सॉरी सॉरी खरंच सॉरी. काव्य म्हणते इट्स ओके. रम्या म्हणते बोल काय झालं. काव्य म्हणते नाही ग काहीच नाही झालं. रम्या म्हणते तुला घरी जाऊशी वाटत नाही का. काव्य म्हणते नाही नाही अगदी तसं नाही, पण IAS चे क्लासेस असतात तेव्हा अभ्यास नीट होतो, अभ्यासामध्ये सगळं लक्ष असतं, त्यामुळे बाकीचे विचार मनामध्ये डोक्यामध्ये येत नाही, आणि आज क्लासलाही सुट्टी आहे त्यामुळे. रम्या म्हणते हो तर क्लासला सुट्टी आहे म्हणून तर आपण हा प्लॅन केला ना. रम्या म्हणते क्लासला सुट्टी आहे म्हणून तर आपण प्लॅन केला ना, किती छान शॉपिंग झालं आपलं. काव्य म्हणते काय शॉपिंग केली आपण. फ्लॅट चपला, पायाला सूज न यावी म्हणून क्रीम, मोठ्या मापाचे कपडे, ही काय शॉपिंग आहे का. रम्या म्हणते हो पण इथून पुढे काही दिवस तुझ्या ह्याच गोष्टींचं शॉपिंग असणार आहे काव्या. काव्या म्हणते पाणीपुरी खाऊयात का आपण. आता रम्या एक्साइटेड झाल्यासारखं तिने दाखवलंय आणि मध्येच थांबते ती. रम्या म्हणते नाही नको, तुला जर पाणीपुरी खायची असेल तर मी स्वतः घरी सगळा सेटअप लावून देईल, शिवाय मी बरोबर असताना तू काहीच खाऊ नको प्लीज, नाहीतर उगाच मी तुला बाहेरचं खायला घातलं म्हणून सगळे बोलतील मला. काव्या म्हणते सगळे नाही फक्त पार. हो ना रम्या मी त्यांच्या वतीने तुला सॉरी बोलते खरं. रम्या म्हणते नाही ग काव्या, एकेकाळी तो माझा खूप चांगला मित्र होता, माझा बेस्ट फ्रेंड पार, तो माझ्याशी असं वागेल कधी विचारही केला नव्हता, काय वाटेल ते आरोप करत होता, मी तेही समजून घेतलं असतं, पण अगं विजय समोर माझं जाऊन दे, पण त्याने तुझ्यावर आरोप केला ते नाही कळलं मला. पपई खातेस वगैरे, म्हणजे तू का खाशील पपई, तुला जर बाळ हवं असेल तर तू खाणारच नाही. काय ग काव्या तुला खरंच बाळ हवं आहे की नाही. आता इकडे जीवा त्याच्या रूम मध्ये ते रिपोर्ट घेऊन येतो आणि आतून दरवाजा लावतो. बाहेरून नंदिनी दरवाजा वाजवते आणि म्हणते जीवा जीवा दार उघडा ना. जीवा म्हणतो आलो आलो, आणि जीवा ती फाईल बेडवरच रजाई खाली ब्लँकेट खाली लपवतो. जीवा म्हणतो आलो आलो एकच मिनिट, अगं असं काय करते, म्हणून तो दरवाजा ओपन करतो. जीवा म्हणतो कपडे पण चेंज करून देत नाहीस तू मला. नंदिनी म्हणते कपडे तर तुम्ही तेच घातल्यात. जीवा म्हणतो अगं कपडे चेंज करत होतो म्हणजे चेंज करणार होतो, तितक्यात तू आलीस. नंदिनी म्हणते काय आले रिपोर्ट. जीवा म्हणतो रिपोर्ट्स, अरे रिपोर्ट्स आल्यात कुठे, सर्व्हर डाऊन आहे त्यांचं. नंदिनी म्हणते सर्व्हर डाऊन. जीवा म्हणतो हो. नंदिनी म्हणते आहो असं कसं होईल. जीवा म्हणतो नाही मला पण तेच वाटलं, असं कसं शक्य आहे, अरे एवढं मोठं हॉस्पिटल आणि सर्व्हर डाऊन, याला काय अर्थ आहे. नंदिनी म्हणते त्यांनी अगोदर रिपोर्ट्स रेडी केले नव्हते का, जनरली पेशंट रिपोर्ट घ्यायला येणार म्हटल्यावर रेडीच ठेवतात ना. जीवा म्हणतो करेक्ट आहे तुझं, मला पण असंच म्हणायचं होतं, तुला सांगू ना ते नाव मोठं लक्षण खोटं. तेवढ्यात नंदिनीचं लक्ष त्या रिपोर्ट कडे जातं. नंदिनी ते रिपोर्ट घ्यायला जाते. जीवा म्हणतो काय कुठे काय करतेस तू. नंदिनी ते रिपोर्ट हातामध्ये घेते आणि म्हणते फिसकटलेलं नीट करते. नंदिनी आता ते रिपोर्ट खोलून पाहायला लागते तर जीवा तिच्याकडे येतो आणि म्हणतो नंदिनी नको नको बघू प्लीज ते रिपोर्ट. तर आजचा हा एपिसोड इथे संपला.